नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी संस्कृताध्ययने समेषां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। हशबांनी काढण्या खेचल्या, भालायतांनी टोच जारी केला, तयार केल्या घोड्यांवर राजांना आणि कुलेशांना लादण्यात आले. दोघांचेही हात दोरखंडांनी करकचून आवळण्यात आले. रश्यांनी दोघांची शरीरे घोड्यांना जाम जखडून टाकण्यात आली. राजांच्या घोड्यांचे कायदे इखलासने मुठीत आवळले. दोन्ही घोड्यांना ते दौडत राहावेत म्हणून खुब्यावर भाल्याची टोच द्यायला दोन दोन घोडाईत स्वार तयार झाले. छत्रपती चंदोगामात्यांना गोणीसारखे घोड्यांवर अवळून होताच हातातली तेक उंच उठवून मुकर्रब खान केवढ्या तरी मोठ्याने ओरडला, धिन धिन चलो. मराठी दौलत काढणी बंद करून फत्ती झाली. मुकर्रब इखलासची फौज मिरजेच्या रोखाने दौडू लागली. प्रांत संगमेश्वर, खेळणा, पन्हाळा, मलकापूर कुठल्याच ठाण्याला संगमेश्वरात घडल्या रामायणाची काहीही कल्पना नव्हती. ऊनतापीचे दिवस आल्याने माणसे शिवारांकडे मशागतीला चालली होती. 10-5 घोडाईत बरोबर घेऊन जीव संगमेश्वरात अडकलेले संताजी बहिर्जी रायगडाच्या रोखे दौडत होते. महाराजासनी सोडवायच पाहिजे, पर कसं? कुठं नेलं असल हरामजाद्यांनी? घाईत पडल्या आबासनी डाग द्यावा बी जमला नाही. काय करावं, कसं करावं? दौडत्या जनावरांच्या टापांपुढेही त्यांची सैरभैर मने धावत होती. सरदेसायांच्या वाड्याची वाताहत झाली होती. लढाऊ मर्दाने होते, ते कामास आले होते. दस्त झालेले कत्तलीसाठी एक जाग केले जात होते. मुकर्रब खानाला नेता येणे शक्यच नसल्यामुळे स्वाराविना इतस्ततः मोकाट सुटलेली जनावरे शेपट्या चाळवीत नावडीच्या माळावर गवत चाबलत फिरत होती. वाड्याच्या चौकातील सांगतेच्या यज्ञकुंडातील समिधांची राख फरफरत इकडे तिकडे उधळत होती. देव्हाऱ्यातल्या शिवपिंडीवरचे अभिषेक पात्र पाणी संपून कोरडे झाल्याने आ वासून शिवपिंडीकडे बघत होते. अशिव ओस दिसत होते. विजय मुकर्रबची फौज किल्ले पन्हाळा बगलेला टाकून भेडस गाव 32 शिराळा मार्गे मिरजेचे बंदिस्त भुईकोट मोगली ठाणे जवळ करायला निघाली. उंच पन्हाळ्याच्या मेटावर गस्त घालणाऱ्या मेटकरांना दूरवरून ती दिसूनही गेली, पण तिच्यातून सगळ्यांच्याच जीवाचा दिवा फडफडत चाललाय याचा कुणालाही थांग नव्हता. संगमेश्वराहून कसे तरी निसटलेले काही मावळे घोडाईत मुकर्रब राजांना कोल्हापूरला आपल्या ठाण्यावर नेईल या अंदाजाने विशाळगड जागवून पन्हाळा तसाच बगलेला ठेवून आडवाटेने कोल्हापूरला जवळ करत होते. मलकापूर तर्फेने मुकर्रबच्या फौजेने वारणा नदी ओलांडली. पूर्वीच ईदलशाहीत असलेले आता औरंगचे झालेले 32 शिराळ्याचे भुईकोट ठाणे मुकर्रबच्या फौजेने जवळ केले. वारणेचा हा काठ धरून चारीकडे मोगली ठाणी होती. खान अल्लाद झाला, बिनघोर झाला. गेले 2 दिवस त्याने रात्रीची दौड संगमेश्वराची लढाई, परतीची उरफोड दौड आपल्या फौजेचे कैक हशम गमावूनही शिताफीने साधली होती. संगमेश्वराहून त्याने हरकारे धाडून कोल्हापूरच्या ठाण्याहून मागवून घेतलेली कुमकही पोहोचली होती. मुंगीलाही शिरकाव करता येणार नाही असा हशम आता मुकर्रबच्या प्रचंड फौजेला एकवटला होता. पहारेकरी पिटाळून लावत असल्याने त्यातल्याच कैकांना इच्छा असूनही काफर कैदी बघायला मिळत नव्हते. अकलूजला 60,000 मोगली तळावर नुसता कल्लोळ कालवा उडाला होता. संगमेश्वराहूनच मुकर्रबने पाठवलेले हरकारे तळावर पोहोचले होते. सैतान संबा गिरफ्त हुआ ही खबर काही क्षणातच हा हा म्हणता 60,000च्या तळावर पसरली. पुऱ्या तळावरचे हशम जागजागी एकमेकांना छातवाने भिडवत मिठ्या मारून जल्लोषाने म्हणत होते, सुना, काफर संबा कब्ज हुआ. सुभान अल्लाह. आपल्या शाही डेऱ्यात बार बार कुर्निसात घालून ही जन्नती खुशखबर कानी घालणाऱ्या वजीर असद खानाला तसबीहची माळ करकर फिरवत फुटू बघणारा काळजातला आनंद मोठ्या मुश्किलीने रोखत शहेनशाह आलमगीर शांत धीमा हुक्म देत होता, फौज उठाव अकलूज की बहादुरगढ़ चलने का इंतजाम करो. भेज दो शाही खिल्लत और मरातब मुकर्रब को. पेश याद फरमाओ उसको. एव्हाना 32 शिराळा सोडून मिरज भुईकोट ठाण्यात आल्या. मुकर्रबची पदरचे किमती कैदी जिवंत ठेवण्याची हर कोशिश चालली होती. त्याला भरोसा होता, जान बचावण्यासाठी दोन्ही कैदी झपकत इस्लाम कबूल करतील. कोणी सांगावे, सुरमाराजे खिल्लत पांघरून दख्खन सुभेदारीची नामजादी पत्करतील.
विजापूरच्या सिकंदर आदिलशहाचा गोवळकोंड्याच्या तानाशहाचा पाड लागला नाही तिथे या मामुली संभाजी काय बात. म्हणूनच तो त्यांच्या अवतीभोवती जीवाचे बरे वाईट करण्यासाठी कोणतेही हत्यार त्यांच्या हाती येणार नाही याची त्यांनी काहीतरी खाना घ्यावा याची हर कोशिश करत होते. एवढी दौड झाली होती, पण सांगतेचे भोजन संगमेश्वरात घेतल्यापासून राजांनी आणि कुलेशांनी अन्नाचा कणही घेतला नव्हता. आपली तैनाती फौज घेऊन औरंगजेब अकलूज होऊन पेडगावच्या बहादूरगडाकडे आगेकूच झाला. त्याचा निम्मा अधिक तळही हल्ला. दस्तकैदी बादशहासमोर पेश करायला उतावळी झालेला मुकर्रब मिरजेहून अकलूजला पोहोचला. कैद्यांना बघायला त्या तळावरचे मागे राहिले हशम आरोळ्या ठोकत झुंडीने दाटीवाटी करू लागले. थंडी हट्टी टाकून आता ऊनतापीचे दिवस चढू लागले. भूकंपाने हलावा तसा रायगड गड्ड्यातून हल्ला होता. संताजी बहिर्जी गडावर पोहोचले होते. पाचाडच्या राबत्या बाजूने पडलेला एत्तिकात खानाचा घेर चुकवून चोर दरवाजाने ते गड चढून आले होते. खासेवाड्यात महाराणी येसुबाईंच्या समोर उभा राहताना संताजी हातच्या जिनाने तोंड झाकून घेत कुडीभर गदगदत म्हणाला, जगदंबा कोपली मासाब त्वाण नाही सांगाय धनी संगमेश्वरात फसलं. कोल्हापूरच्या खानाच्या घेरात दस्त झालं. जिनाने झाकल्या चेहऱ्यानेच येसुबाईंच्या पायावर पडत एवढ्या उभारीचा संताजी पण तोही गदगदू लागला. कानांवर गपकन हात घेतलेल्या येसुबाई अंगावर वीज पडल्यागत जागीच बधीर झाल्या. आपण श्रीसखी आहोत, रायगडावर आहोत, महाराणी आहोत, कशाचेच भान उरले नाही त्यांना. आई वाघ जाई असा आगडोंब उभी कुडी हलवून टाकत गरगर फिरला त्यांच्या आतल्या आत. विस्फारल्या भोसलाई डोळ्यांसमोर रायगडासकट ब्रह्मांड फिरले. देवमहालाकडे धावत जगदंबेच्या देवाऱ्यासमोर त्या एकल्याच अंगभर हमसू लागल्या. त्यांना अकुशीत थोपटत घ्याव्या अशा जिजाऊ नव्हत्या, धाराऊ नव्हती. आता होती फक्त आणि फक्त जगदंबाच. केवढे फिरले त्यांच्या मनी. स्वारीला सोडवण्यासाठी जीवाचे रान केले पाहिजे, पण कसे? गड तर खानाच्या घेराने आवळून टाकलेला त्यांना फार फार सय झाली. ती सरलष्कर हंबीर मामांची भडभडून आलं. रूपाजी मानाजी त्र्यंबक रामसेजाकडे जखडून पडले होते. निळोपंत कल्याण भिवंडीत गुंतून पडले होते. जेवढे कुवतीचे खासे होते ते मुलुखभर अटीतटीने आपापल्या प्रांताला भिंगरीसारखी अटीतटीची घोडी फेकत होते. पुरत्या एकाकी झाल्या येसुबाई वादळातली मोगरवेल थरथरावी तशी थरथरू लागल्या. उभी हयातच फिरली. क्षणभरातच त्यांच्या पाण भरल्या डोळ्यांसमोर जन्म देणारं आणि वतनाच्या लालसेनं पारखं झालेलं शृंगारपूर. सुनबाई आहेत असं कधीच भासू नये असे प्रेम देणारे आबासाहेब, थोरल्या आऊ, सती गेलेल्या मासाहेब यांनी मुलीसारखा दिलेला घरोबा, सिंहासनाच्या हवसेपोटी रात्रंदिन स्वारींना आम्हास पाण्यात बघणाऱ्या रामराजांच्या मासाहेब, त्यांचे पाठीचे बंधू असून आम्हाला वडिलकीचा पाठ आधार देणारे हंबीर मामा, साफ मनाची वावगी बाप समोर आली तर तडकन बोलून दावणारी स्वारी, आजोळचे असून स्वारींना झोपेच्या सुखाला सुद्धा पारखे करणारे फलटणकर. पडली ही दौलत तर काय करील आमचे औरंग? त्याचा जनाना छी छी मान डावी उजवी तडफडती झटकताना एकाकी असहाय्य लहान मुलीगत्य हमसू लागल्या. उसासा बाहेरही पडू नये एवढ्या जीवघेण्या कोंडीने त्यांचा ऊर वरखाली डचमळू लागला. राणीसाहेब, धीरानं मन बांधावं. गडावरच नव्हे तर मुलखात जगदंबेच्या रूपानं आता आहात त्या आपण ऐकल्याच अशीच आली होती नौबत. थोरले महाराज आणि पोरवयाचे महाराज आग्र्यात याच औरंगाच्या कोठडीत फसले होते. त्या समयास थोरल्या आऊसाहेबांच्या वर हापशी जौहरच्या घेरात थोरले स्वामी अडकून पडले पन्हाळ्यावर. तेव्हा वेड्याचा उपराळा करण्यासाठी कमरेला हत्यार बांधून जायला निघाल्याही होत्या. त्या पन्हाळ्याकडं हे सारं मनी धरावं, उठावं, पायबळानं गडाला धीर द्यावा. देवमहाली आल्या खंडोजींचे शब्द येसुबाईंच्या पाठीवर जसे मायेच्या धीराचा हातच फिरवून गेले. राजा हा उपभोग शून्य स्वामी असतो हे जेवढे खरे तेवढेच किंबहुना त्याहून अधिक. अशा राजाची राणी उपभोग शून्य तर असतेच, पण स्वामिनी असलीच तर खांद्यावर पडणाऱ्या फक्त जोखमींची, कारण ती असते केवळ सावली. एकल्या राजाची नव्हे तर त्याच्यासाठी तळहाती जीव घेऊन प्रसंगी आपल्या जीवांची कुरवंडी करणाऱ्या शेकडो रयतेची. पदरशिवाने आपल्या नेत्रकडा टिपून येसुबाई उठल्याच एकदा देव्हाऱ्यातील जगदंब मूर्ती डोळ्यात भरून घेत निर्धारी म्हणाल्या,
खंडोजी रूपाजी मानाजींना रामसेज सोडून मिळेल तेवढ्या कुमकेनं रायगडाचा उपराळा करायला लिहा. रामराजांना आता आमच्याच महाली राहण्याची व्यवस्था करायला सांगा. येसाजी दाभाड्यांना अर्जोजी गिरजोजींना असाल तसे रायगड जवळ करायला हारकारी द्या. तुम्ही कुठल्याही कारणासाठी गड सोडू नका. भरोसा आहे आमचा. स्वारी प्रसंगी मोडेल पण रायगडाच्या बाबीनं कसलाही सुलूक नाही मांडणार. जशी स्वारी तसेच रामराजे मानून पोख्तपणे चालविले पाहिजे साऱ्यांनी. त्या येसुबाई नव्हे, साक्षात मूर्तिरूप जगदंबाच मानवी रूपाने बोलताहेत असा खंडोजींना भास झाला. मिरजेच्या भुईकोट ठाण्यातून बाहेर पडलेले मुकर्रब इखलास जोखमीचे कैदी घेऊन अकलूजच्या तळावर विश्रांती आणि रसद घेऊन बहादूर गडाकडे निघाले. पिछाडीला राहिलेला अकलूजचा शाही तळही त्यांना सामील झाला. पुराने नदी फुगावी तशी आता मुकर्रबची फौज दिसू लागली. माथ्यावरची उन्हतापीची झळ चुकवावी म्हणून फौजेच्या हशमांनी टापशा बांधून गर्दनी खाली घातल्या होत्या. राजांना आणि कुलेशांना तर लादलेल्या जनावरांच्या गर्दनीशीच दोरखंडाने जखडून टाकले होते. तळपत्या उन्हाखाली हजारो घोड्यांचा काफला रखरखीत उजाड प्रदेशात संथ चालीने चालला होता. सगळ्या फौजेतल्या तीनच मनात विचारांची खाई रखरखत होती. दक्षिणेत आल्यापासून शहेनशहाला असा झिंदा तोफा नजर करण्याची किस्मत लाभलेल्या मुकर्रब खानाच्या मनात एकाच विचाराची की जी चाहे तो फैसला लेने वाला हजरत संबा को ही दखल सुबह करे तो क्या, कल उसको भी कुर्निस करना पडेगा. आणि जनावराच्या गर्दनीशी आपली गर्दन जखडलेल्या राजांच्या मनात एकाच विचाराची की पडलाय रायगड तर काय गुजरेल श्रीसखींच्यावर. आणि त्यांचाच मागून खेचल्या जाणाऱ्या कवी कुलेशांच्या मनात एकाच विचाराची की हमारे साथ नहीं बैठे भोजन में कभी रायगढ़ के कोई मंत्रीगण और इस आखरी भोजन में स्वामी भी नहीं मिले साथ तो. मजला मागून मजला मागे पडत होत्या. उन्हाने घायाळ झाल्या राजे कुलेशांना जवळ येऊन घोड्यावरूनच इखलास खोचकपणे जाप करत होता. प्यास लगी है मरहट्टो के शहनशाह और वजीर. आणि कैद्यांनी मान फिरवताच काखेतल्या बांधल्या पखालीचे पाणी त्यांच्या मुखड्यावर शिंतडून पखाल आपल्याच तोंडाला लावून घटाघट पाणी पिऊन खदखदा हसताना म्हणत होता, क्या गर्मी है, कितना ठंडा है पाणी. उन्हाची मार असह्य झाली की आपली जनावरे आणि फौज वाटेतल्या अमराईच्या गर्द सावलीखाली उभी करून राजे कुलेशांची घोडी मात्र मुद्दामच उन्हात खडी केली जात होती. दिवस आता कलायला झाला आणि फौज बहादूर गडापासून 2 कोसांवर येऊन रोखली. मुकर्रब इखलास कुणाची तरी वाट बघत होते. एकसारखे घोडे फौजेला आघाडीला काढून तळ हाताची झड डोळ्यांवर नेत बहादूरगडचा भाग घेत होते. बऱ्याच वेळाने एक घोडेपथक समोरून येताना दिसू लागले. त्याच्याबरोबर 2 उंटही होते, पण त्यांच्या पाठीवर स्वार नव्हते. ते मानावर खाली डुचमळ करत तसे दौडत पथकाबरोबर येत होते. तेही बिचारे उन्हाने कासावीस झाले होते. बहादूर गडाहून खुद्द औरंगजेबानेच फत्ते घेऊन येणाऱ्या मुकर्रब खानच्या आगवानीसाठी पाठवलेले त्याचे नेक सरदार होते. सरदार खान आणि हमीदुद्दीन खान त्यांच्याबरोबर मुकर्रबसाठी मरातबाच्या नव्या खिल्लती देण्यात आल्या होत्या. एका खिदमतगाराच्या घोड्यावर 2 तख्ता कुलाह म्हणजे इराणी पद्धतीचे लाकडी पुढे होते. सरदार आणि हमीदुद्दीनला बघताच मुकर्रब आणि इखलास पाय उतार झाले. पुढे होत त्यांना कडकडून खांदा भेट दिली. हमीदुद्दीन मुकर्रबला म्हणाला, मुबारक हो खान, आलम पनाह का हुक्म है. दोनों कैदियों का तख्ता कुलाह डालो, उतार दो उनके बदन से काफर असवाब और चढ़ाओ ये खास खुशामद गारों के कुर्ते. जकड़ दो उनको ऊंट के पीठ पर और ले चलो बाजे बजाते. ढिंड निकाल कर बहादूरगड. मुकर्रब खानाच्या हशमांनी पटापट हालचाली करून घोड्यांवर जखडल्या. राजे आणि कुलेशांना खाली घेतले. त्यांच्या गळ्यातील मोतीकंठे, कानातील सोन चौकडे असे मौलिक डाग कुणी कुणी ओरबाडले. त्यांच्या अंगावरचे जामे ओरबाडून काढण्यात आले. त्याऐवजी विदूषकासारखे ढगाळ कुर्ते दोघांच्याही अंगी जबरीनं चढवण्यात आले. कमरेला घंटांच्या माळा आणि काटेरी वेलींची कडी आवळण्यात आली. डोकीवर उंच माटाच्या लाकडी विदूषकी टोप्या चढवण्यात आल्या. हात आणि गर्दन जखडून टाकणारे इराणी पद्धतीचे लाकडी तख्ता कुलाह त्यांच्या हातात. कंठात
करकचून आवळण्यात आले. दोघाही कैद्यांनी सरदार खान हमीदुद्दीन आणि मुकर्रब खान यांनी दिलेले हुकूम पाळणाऱ्या खिदमतगारांना कसलाही विरोध केला नाही. कसे दिसत होते राजे आता? कुठल्याही फौजी मावळ्याने त्यांना दुरून तसे बघितले असते तर गनिमाचा बहुरूपी खबरगीर म्हणून दस्तच करून टाकले असते. ते राजे नव्हतेच, विदूषकी पोशाखात बादशहासमोर पेश केले जाणारे बळी होते. राजचिन्हाची एकच खूण नाचीज म्हणून कोणीही उचकटून न टाकल्याने त्यांच्या अंगावर तशीच होती आणि तीही आबासाहेबांनी दिन रात छातीवर वागविलेली 64 कवड्यांची फक्त भवानी माळ. संघ सोबतीला एकच माणूस होते. कुठल्या कुठे कनौज देशात उपजलेला एकमेव कवी चंदोगामात्य कुल एकत्यार कुलेश सरदार खान हमीदुद्दीन इखलास मुकर्रब यांनी कैद्यांना चौफेर कोट घेर टाकणारी फौजेची हत्यारबंद शिस्त लावून घेतली. हात रश्शानं जखडलेल्या दंडात काढण्या आवळलेल्या कैद्यांच्या भोवती हजारो हशम तळपत्या नंग्या देगी नाचवत हारीने उभे ठाकले. शाही शहजाणे तुताऱ्या नगारे चौघडे यांच्या एकमेकात मिसळता घोष गर्दी उसळली. बेहोश हशमांनी नरड्यांच्या घाट्या फोडत किलकाऱ्या उठवल्या. धिन धिन निघाली. काफर कैद्यांना कडेकोट बंदोबस्तात घेराने जखडून धिंड निघाली. औरंगजेबाच्या पुऱ्या हयातीत त्याने सगळ्या भावांपासून कैक गनिमांची बेरहम कत्तल केली होती, पण आज त्याच्या हुकमाने निघणारी ही अशी पहिलीच धिंड होती. का घेतला होता त्याने हा असा निर्णय? एकाच हेताने. ही अशी धिंडीची खबर मराठा मुलखात गावोगाव पांगेल वाऱ्यासारखी. ती ऐकून हाय खाल्लेले जिंदे मरहट्टे आपसूक झक्कत येतील. तस्लीम करत मनसिबीची खिल्लत मागायला पडला मराठी मुलूक एकदाचा की करून टाकता येतील कांजीवरमपासून तहल काबूलपर्यंतचा पट्टा इस्लामचा बंदा आणि त्या अफाट सल्तनीची राजधानी करता येईल देहली. मोत्तद्दरांनी हाती धरलेले कैद्यांचे काढणी बंद खेचले. राजे कुलेश तिरपा गडत त्या झटक्याबरोबर उडले गेले. भोवतीच्या जमावातून शेलक्या शिव्या कल्लोळू लागल्या. नाबकार लईम मोजदा खिचो कसके शैतानो को. गेल्या 9 वर्षात याच सांबरूपी संभाने त्यांची बऱ्हाणपूर औरंगाबाद अशी कैक ठाणी तसनस केली होती. कैक सुरम्या लढवय्यांना मोतीचे कंठस्नान घातले होते. फकीराण्याला जिम्मा रोजचा नमाज सुद्धा नामुमकिन केला होता. त्यांचा नुसता हा गुस्साच नव्हता. शक्य असते तर सपासप हत्यारे चालवून त्यांनी दोन्ही कैद्यांचे एकाच गोळ्यात केव्हाच गाठोडे केले असते. देठ मोडल्या खालमानेने मराठी दौलतीचे मानकरी छत्रपती आणि छंदोगामात्य कुलेश हत्यारी धारकरी खेचतील तसे भेलकांडत चालू लागली. तशाही स्थितीत त्यांना एकदा तरी बघण्यासाठी कैक जण गर्दी करून पुढे घुसत होते. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलं भूयात् शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.